सर्व साधक आणि नामधारकांना साष्टांग नमस्कार. श्री राम समर्थ. आपल्या चॅनेलवरील ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांची रोजची प्रवचने आपण ऐकत असालच. आता आपण एक नवीन सिरीज चालू करत आहोत, ज्याचं नाव आहे कर्माचा सिद्धांत. कर्माचा सिद्धांत या सिरीजच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत कर्म कोणत्या प्रकारची असतात, ती कशी तयार होतात आणि त्याचे परिणाम. विज्ञानामध्ये एक गतिविषयक नियम आहे पहा, न्यूटन्स थर्ड लॉ. या नियमानुसार प्रत्येक क्रियेला तितकीच आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. असाच नियम कर्माला सुद्धा लागू होतो. क्रिया तशी प्रतिक्रिया. जसे पेराल तसेच उगवेल. म्हणजे तुम्ही इतरांशी जसे वागाल तसेच अनुभव तुम्हाला भविष्यात येतात. हे सर्व निसर्ग नियमानुसार चालते आणि इथे फक्त एका जन्माचा विचार करून चालणार नाही, हे पुढील भागात तुमच्या लक्षात येईलच. आता आपण पाहू कर्म म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते. समजेल अशा भाषेत सांगायचे झाले तर कर्म म्हणजे आपण रोजच्या जीवनात ज्या क्रिया करतो ते कर्मच होय. जसे की सकाळी उठण्यापासून ते झोपेपर्यंत ज्या क्रिया करतो ते सर्व. अगदी श्वासोच्छ्वास करणे हे सुद्धा कर्मच आहे आणि विचार करणे हे सुद्धा कर्मच आहे. म्हणूनच सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात, जसा विचार तसा जीवनाला आकार. अशा या कर्माचे मुख्य 3 भाग आहेत: क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. क्रियमान कर्म. क्रियमान कर्म हा कर्माचा पहिला भाग असून खूप महत्त्वाचा आहे, कारण यातूनच पुढील कर्मे तयार होतात आणि त्यांची कर्मफळं आपण भोगत असतो. वास्तविक क्रियमान कर्म हे आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या क्रिया आहेत. प्रत्येक क्रियमान कर्म हे तात्काळ फळ देणारे असतात. जसे की रात्री तुम्हाला छान झोप लागली की सकाळी तुम्ही उत्साही असता. एखाद्याशी तुम्ही हसतमुखाने बोललात तर तोही तुमच्याशी तसाच बोलेल आणि तुमचा दिवस आनंदात जाईल. तेच तुम्ही एखाद्याशी भांडलात, त्याला वाईट बोललात तर त्याच्याकडूनही तशीच प्रतिक्रिया येईल. आणि समजा एखाद्याला तुम्ही शिवी दिली तर तो तुम्हाला मारेल. अशा ह्या प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागते. प्रत्येक कर्म हे फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. म्हणून जसे कर्म तसेच त्याचे फळ. संचित कर्म. संचित म्हणजे साठलेले, जमा झालेले कर्म. जरी प्रत्येक क्रियमान कर्म तात्काळ फळ देत असले तरी काही क्रियमान कर्म यातून सुटतात आणि ती फळ देण्यासाठी जमा होऊन राहतात. म्हणजेच त्यांचा संचय होतो आणि संचित कर्म तयार होतात. साक्षात देवांनी जरी मनुष्य अवतार घेतला तरी त्यांनाही कर्मबंधनातून सुटता आले नाही. जसे की राजा दशरथाने श्रवणकुमाराची चुकून हत्या केली, तेव्हा त्याच्या वृद्ध माता पित्यांच्या शापाने राजा दशरथालाही पुत्रविरहाने मृत्यू प्राप्त झाला. पण राजाचे हे क्रियमान कर्म संचितात जमा झाले, कारण त्यावेळी त्याला पुत्रच नव्हते. पण रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी हे संचित कर्म फळाला आले आणि रामाच्या विरहाने राजा दशरथास मृत्यू प्राप्त झाला. अगदी अशाच प्रकारे आपण दैनंदिन जीवनात एखाद्याला दुखावलो किंवा त्यांच्यासोबत वाईट कृत्य केले आणि त्याचे फळ आपल्याला तात्काळ मिळाले नाही तर ते आपले क्रियमान कर्म संचितात जमा होतात आणि आपल्याला फळ देण्याची वाट पाहत बसतात. आपण रोज कितीतरी क्रियमान कर्म करत असतो. त्यातील काही कर्मे संचितात जमा होत राहतात. अशी रोजची कर्मे साठून महिन्याभराचा साठा होतो. महिन्याभराची कर्मे साठून वर्षभराचा साठा होतो. वर्षभराची कर्मे साठून
जन्मांचा साठा होतो आणि अशी जन्मोजन्मीची कर्मे संचित होऊन फळ देण्याची वाट पाहत बसतात. प्रारब्ध कर्म. याआधी आपण पाहिलं की कसे क्रियमान कर्म फळ द्यायचे राहून गेले की संचितात जमा होतात आणि तेच संचित कर्म आपल्याला फळ देण्यास परिपक्व होऊन आपले प्रारब्ध बनते. जन्मोजन्मीच्या संचित कर्माचे प्रारब्ध कर्मात रूपांतर होते आणि त्यानुसार आपल्याला नवा जन्म मिळतो, देह मिळतो. त्याच प्रारब्धाच्या ऋणानुबंधानुसार आपल्याला नातलग मिळतात, आईवडील मिळतात, आपली पत्नी, आपली मुले, मित्र, हे सर्व आपल्याला ऋणानुबंधानुसार मिळतात आणि त्यांचे ऋण आपल्याला फेडावेच लागते. आणि ज्या संचित कर्माचे प्रारब्ध कर्मात रूपांतर होत नाही ती भोगण्यासाठी पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. याप्रमाणे जन्म मरणाचं हे चक्र अव्याहतपणे चालू आहे. म्हणूनच श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. म्हणजेच या कर्मसाठ्यामुळे आपण पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि पुन्हा पुन्हा मरणास प्राप्त होतो. या जन्म मरणाच्या चक्रातून सुटत नाही तोवर आपल्याला मुक्ती नाही. यह संसारे बहुदुस्तारे म्हणजेच या संसार सागरातून तरुण जाणे फार कठीण आहे. असे असले तरी यावर उपाय आहे. शंकराचार्य शेवटच्या श्लोकात म्हणतात, भज गोविंदम गोविंदम भज मूढमते नामस्मरणा धन्यमुपायम नहि पश्यामो भवतरणे. म्हणजेच या संसार सागरातून, या भवसागरातून तरुण जायचे असेल तर गोविंद गोविंद भजा, राम राम भजा, म्हणजेच नामस्मरण करा आणि या संसार सागरातून तरुण जा. श्रीराम समर्थ.